श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की गुरु ग्रह हे 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी ह्या 118 दिवस हे वक्री होणार आहेत. आणि गुरु वक्री झाल्यामुळे कन्या राशीला त्याचे काय फळ मिळणार आहे, काय शुभ किंवा अशुभ घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की कन्या राशी राशीचक्रातली 6व्या नंबरची रास आहे आणि कन्या राशीचे स्वामी हे बुध ग्रह आहेत. तर मित्रांनो बघा की कुठलेही काम जर माणूस रिकामा असेल तर त्याच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, त्याला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असतात. परंतु माणूस जर कामात असेल किंवा त्यांनी स्वतःला कामामध्ये गुंतवले तर त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारच्या डोक्यात चिंता राहत नाही. त्यामुळे मित्रांनो बघा की कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काम नक्की करत राहा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीराला सुद्धा आणि तुमच्या मेंदूला सुद्धा आराम मिळतो. त्यामुळे खाली आणि रिकामं कधीही कोणीही बसू नये. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया की कन्या रास. मित्रांनो, कन्या राशी अतिशय प्रामाणिक रास आहे. कन्या राशीच्या व्यक्ती हे अतिशय कष्टाळू असतात, मेहनती असतात. तर अशाच कन्या राशीच्या व्यक्तींचं गुरु वक्रीच्या काळात कसं जाणार आहे किंवा त्यांना काय घटना घडणार आहेत किंवा काय शुभ परिणाम मिळणार आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो की 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी या 118 दिवसाच्या काळात गुरुग्रह हे वक्री होणार आहेत. आणि गुरुग्रह हे शांततेचे, धनवर्षावाचे, संतती प्राप्तीसाठी अतिशय चांगले ग्रह मानले जातात. ते अतिशय चांगला फळ देत असतात. त्यामुळे गुरुग्रह जरी वक्री असले तरी कन्या राशीला ते शुभ फळच देणार आहेत. तर चला मित्रांनो पहिल्यांदा बघूया की वक्री होणे म्हणजे काय. बघा मित्रांनो की प्रत्येक ग्रह हे सूर्याच्या भोवती एक विशिष्ट वेगाने मार्गक्रम करत असतात. त्यांचा वेग हा एक विशिष्ट वेग असतो. परंतु कधी कधी होते काय की त्यांचा वेग हा मंदावतो, म्हणजेच त्यांची गती कमी होते आणि ते गती कमी झालेलाच वक्री होणे असे म्हणतात. म्हणून बघा मित्रांनो की 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी या दरम्यान गुरुग्रह हे वक्री होणार आहेत. आणि 118 दिवसाचा काळ हा कन्या राशीसाठी कसा जाणार आहे ते आता आपण बघूया. की बघा मित्रांनो की कन्या राशीसाठी येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुमची जी राहिलेली कामे होती, म्हणजेच काय, एखाद्या कन्या राशीच्या व्यक्तींना वाहन खरेदी करायचं असेल, त्यांचं वाहन खरेदी करणं होत नसेल किंवा ते एखादे काम वाहन खरेदीच्या वेळेस अडलं असेल किंवा एखादी त्यांच्यासाठी गोष्ट राहिली असेल तर ती गोष्ट ही येणाऱ्या वक्रीच्या काळात पूर्ण होणार आहे. तुमचं वाहन खरेदीचं जे तुमचा योग आहे तो येणाऱ्या वक्रीच्या काळात आहे. त्यामुळे तुम्ही वाहन खरेदी करू शकता. किंवा एखाद्याला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल परंतु काही अडचणी त्यांना त्या प्रॉपर्टी खरेदीच्या मार्गात येत असतील, त्या अडचणी सुद्धा दूर होऊन तुम्ही येणाऱ्या वक्रीच्या काळात प्रॉपर्टी खरेदी करू शकता. म्हणजेच काय की तुम्ही राहिलेली तुमची जी कामे आहेत ती कामे येणाऱ्या वक्रीच्या काळात करणार आहात. म्हणजेच तुमची पूर्ण ही कामे येणाऱ्या वक्रीच्या काळात होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की येणाऱ्या वक्रीच्या काळात कन्या राशीच्या व्यक्ती हे आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करू शकतात. म्हणजेच काय, समाजात तुमच्या आईवडिलांचं नाव होईल असं तुम्ही वागू शकता. तुम्हाला एखाद्या कामात यश मिळेल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे किंवा तुम्ही जर रोजगार नोकरीसाठी अर्ज केलेला असेल तिथे तुम्हाला चांगली सरकारी नोकरी किंवा खाजगी चांगली नोकरी मिळणार आहे. तुम्ही कुठलंही काम असं काम करणार आहात की ज्याने तुमच्या आईवडिलांची मान समाजात उंचावणार आहे आणि लोक तुमच्या आईवडिलांचं नाव काढणार आहेत. असे तुमचं काम तुमच्या हातून येणाऱ्या वक्रीच्या काळात म्हणजे 118 दिवसाच्या काळात होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आईवडिलांसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या मुलाकडनं, आपल्या मुलीकडनं आपली मान ही उंचवली जाणार आहे. त्यामुळे ते पण अतिशय चांगला योग येणाऱ्या काळात म्हणजेच 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी या काळात तुमच्यासाठी आहे. त्यानंतर बघा की मित्रांनो की जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय चालू करणार आहात तर तो तुम्ही येणाऱ्या वक्रीच्या काळात भागीदारीत व्यवसाय चालू करू शकता. ते तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे. म्हणजेच काय की तुमचा एखादा मित्र असेल किंवा कोणी नातेवाईक असेल त्याच्यासोबत तुम्ही भागीदारीत व्यवसाय हा सुरू करणार आहात आणि त्या भागीदारी व्यवसायातून तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे.
म्हणजेच काय की भागीदारीतून व्यवसाय करण्याचे योग तुम्हाला अतिशय चांगल्या येणाऱ्या काळात आहेत. तर तुम्ही नक्कीच तो व्यवसाय चालू करा. त्यानंतर बघा की मित्रांनो, तुमचा जर एखादा जुना मित्र असेल किंवा नातेवाईक असेल, जर ते तुम्हाला 4-4, 5-5 वर्ष भेटले नसतील, अशा सुद्धा व्यक्तींची तुम्हाला अ, येणाऱ्या वक्रीच्या काळात भेट होणार आहे आणि तुम्हाला आनंद मिळणार आहे. तुमचे जे जोडीदार तुमच्यापासून लांब गेलेले असतील किंवा नातेवाईक लांब गेलेले असतील, ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात हे भेटणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की तुम्ही तुमच्या येणाऱ्या वक्रीच्या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरायला सुद्धा जाऊ शकता. म्हणजेच काय की तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही एखादा प्लॅनिंग केला असेल, पण तुम्ही गेलेले नसेल, एखादी फिरायच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, पण 1 वर्ष झाले, 6 महिने झाले, तुम्हाला जाता येत नसेल, ते सुद्धा येणाऱ्या वक्रीच्या काळात तुमचं हे पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की जर तुम्हाला संतती प्राप्त करायची असेल किंवा तुम्हाला मुलाबाळाची इच्छा असेल, ती सुद्धा येणाऱ्या वक्रीच्या काळात तुमची पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण सुद्धा अतिशय चांगलं राहणार आहे. त्याचप्रमाणे बघा की कन्या राशीला येणारा वक्रीचा काळ हा आर्थिक भरभराटीचा असेल. तुमची आर्थिक भरभराट सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते. कन्या राशीच्या व्यक्ती ह्या अभ्यासात सुद्धा लक्ष लावू शकतात. त्यांना अभ्यासात लक्ष हे केंद्रित करावं लागेल किंवा तुमचं लक्ष हे अभ्यासात केंद्रित होऊ शकतं. त्याचप्रमाणे बघा की एखाद्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल, त्यांची सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींची, विद्यार्थ्यांची येणाऱ्या वक्रीच्या काळात ही इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की एखाद्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येत असतील किंवा फी एखाद्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळत नसेल किंवा विदेशात त्यांनी शिक्षणासाठी जायचं आहे, परंतु त्यांना जाता येत नसेल, काही अडचणी असतील, त्यासुद्धा अडचणी तुमच्या येणाऱ्या काळात ह्या दूर होऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की शुभ घटना तर तुम्हाला घडणार आहेच आहे. त्याचप्रमाणे काही तुम्हाला काळजीसुद्धा घ्यायची आहे. तुम्हाला स्वतःची चिंता लागून राहू शकते. म्हणजेच काय, की कोणी मला काही बोलणार आहे का? कोणी माझ्यावर काय काडी करणार आहे का? कोणी मला त्रास देणार आहे का? हे तुम्हाला सतत चिंता ही तुम्हाला लागून राहिलेली असेल. म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा, की स्वतःची चिंता करणे थोडंसं बाजूला ठेवा. स्वतःची काळजी करायची तर आहे तुम्हाला, परंतु तुम्हाला चिंता मात्र करायची नाहीये. हे मला त्रास देईल, तो मला त्रास देईल, अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट तुम्हाला होणार नाहीये. तुमचं जो येणारा गुरु वक्रीचा काळ आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही इतर बाबतीत चिंता नक्कीच सोडून द्या. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायची आहे. आरोग्याची काळजी घेताना तुम्ही थोडासा तुमचा व्यायाम करायचा आहे. तुम्हाला चालण्याचा व्यायाम करायचा आहे. चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा, की कन्या राशीच्या व्यक्ती लांबचा प्रवास सुद्धा करू शकतात. म्हणजे काय, तुम्ही या धार्मिक यात्रेला जाऊ शकता किंवा तुमच्या कामानिमित्त तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही प्रवास हा तुमचा घडणार आहे. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे. आपले आरोग्य तुम्हाला प्रवासात हे सांभाळायचं आहे. त्याचबरोबर आता मित्रांनो बघा, की कन्या राशीच्या व्यक्ती उपाय काय करू शकता. तुम्हाला दररोज हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जर दररोज हनुमान चालीसाचे वाचन जमले नसेल, तर तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाही वाचू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, की तुम्हाला बुधग्रह हे तुमचे स्वामी आहेत. त्यामुळे तुम्हाला बुधग्रहाचा बीज मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करू शकता. मित्रांनो बघा, की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.